आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालंय एवढासा धक्का लागला फक्त तुमच्या मुलीला, बाकी काही झालेलं नाहीये। श्रीमंत माणसाना तुम्हाला काय कळणार आहे? रस्त्यावर गरीब माणूस चालतो त्याची काय अवस्था होत असते ते। तुमचा जरासा धक्का आमच्यासाठी केवढा मोठा धक्का असतो की नाही? आडवी पडली माझी मुलगी पण तुम्ही म्हणते जरासाच धक्का। हे असे श्रीमंत लोक गरीब लोकांना मारतात, ऐकता? पुढे काय करायचंय तुला? पुढे बाबांचा बिझनेस। अरे बा, किती वर्ष शिकायची तुझी अजून? 1 वर्ष आहे। बरं मला सांग, आजी, अगं किती प्रश्न विचारतेस? आम्हाला निघावं लागेल आता। नेमकी आजच खूप गडबड आहे समरजी येणार होते ना? आणि आधीरा सुद्धा नाही आली अजून। तिला वेळ लागतोय। आमची अधीरा, आमचं शेंडेफळ सुंदर आहे हा मुलगी। सुंदरच नाही, स्वभाव सुद्धा गोड आहे तिचा। ती असली ना की घर कसं सगळं भरल्यासारखं वाटतं आणि नसली की एकदम सुनं वाटतं। ही आहे आमच्या घराचं चैतन्य आणि आमचा सगळा उत्साह। वा वा, छान छान। तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या। अगं थांब ग, अधीरा सगळ्यांना नमस्कार कर बरं। असू द्यात, उगाच आपल्यात कशाला फॉर्मॅलिटीज। बस बस बाळ बस बस। मल्लिकाताई, तुमची अधीरा आणि आमचा आर्यन यांचा जोडा छान दिसेल। हो हो। आणि राजवाड्यांची सोयरीक जुळली तर आम्हाला आनंदच होईल। काय रे आर्यन, तुझं काय म्हणणं आहे? अक्को बाई, लाजतोय आमचा मुलगा। म्हणजे आधीरा पसंत आहे वाटतं। तुमचा आर्यन सुद्धा अगदी गुणी मुलगा आहे हो। हो, माझा बिझनेस तोच सांभाळेल छान, बाकी सगळं ठीक आहे। फक्त समरची भेटले पाहिजेत। ऑन द वे आहे तो, इतक्यात पोहोचेलच हो। नाही, आता निघावं लागेल आम्हाला। खूप उशीर झालाय आणि आजची याची फ्लाईट मिस करून चालणार नाही। नाहीतर आम्ही नक्कीच थांबलो असतो। भेटूया आपण परत लवकरच। आणि आमचा निर्णय कळवतो तुम्हाला। पण समरजींना सांगा, बहिणीच्या लग्नासाठी थोडा वेळ काढा आणि आमच्याशी बोला, नाहीतर पुढे कसे जाणार? चला येऊ आम्ही। नमस्कार कर। अरे सुखीरा। अरे राहू दे, इट्स ओके। येतो। माझ्या मुलीचं नुकसान झालंय, तिच्या करिअरचं नुकसान झालंय, तिच्या भविष्याचं नुकसान झालंय, पण यांना काही पडलेलं नाही याचं। अगं काकू, मी अरे कधी नव्हे ते आज मी तुला वेळेवर यायला सांगितलं आणि आजही तू वेळेवर आला नाहीस। नाही काकू, मी रस्त्यातच आहे। मी नाही आता कशाला, आता ये आरामात। आता काही घाई करायची गरज नाहीये। आणि पाहुणे अधीराला बघून गेले। गेले? हो, त्यांच्या मुलाची फ्लाईट होती ना, मी तुला हे सांगितलं होतं। आणि ते फ्लाईट काय थांबू शकणार नाही। खूप वाट बघितली रे त्यांनी। त्यांना वाटत होतं की अधीराचा मोठा भाऊ येणारच। मलाही खूप वाटत होतं की तू तुझं कर्तव्य बजावणारच, अधीरासाठी तू येणारच, पण तू मला खोटं पाडलंस। 4 वेळा मी सांगत होते की समर एक वेळ स्वतःकडे दुर्लक्ष करेल, पण अधीराच्या आनंदासाठी, अधीराच्या सुखासाठी तिचा आजचा दिवस महत्वाचा आहे, म्हणून समर येणारच। पण तुझ्यासाठी काम महत्वाचं ना, नाते काय रे?
बिचारी माझी अधिरा रड रड रडली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही ऐकून घेत नाहीये माझं. आता आला की समजव तिला. मी आलो घरी. काय झालं? गेले ते गेले. आजचा दिवसच खराब आहे. सकाळपासून कोणाशी तरी नाटच लागले मला. चल निघूया. हा चल चल. ओ ओ ओ, एक मिनिट जाताय कुठे तुम्ही? जायचं नाही हा. मी पोलिसांमध्ये तक्रार केली. गाडीत बस. ए नाही बसायचं नाही. बस. पोलिसात तक्रार करणार आहे तुमची? हा ओ काय करताय? असं करायचं बाबा सा हा झाला आता. मगाचपासून तुमची फडफड 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 ऐकतोय आणि आम्ही तुमचं काही केलेलं नाही नुकसान. पण तुम्ही मात्र आज माझं खूप मोठं नुकसान केलंय. आणि काय नुकसान केलेलं तुम्ही माझं याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. मुलीला लागले काही लागलेलं नाही. तुमच्या मुलीला काही चिरेलं नाही. आम्ही ठणठणीत आहे तुमची मुलगी. नाही तर पैसा तर दूरच. आज जे तुम्ही मोठी चूक केली ना त्याची शिक्षा मी तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. ओ ऐका तुम्ही असं जाऊ नाही शकत. ओ असं जायचं नाही. ओ खाली करा. ओ खाली करा. ओ खिडकी खाली करा. आधी ते जातात कुठे पळून? काय सरळ सरळ सांगा ना. नाही द्यायचे पैसे. गरीब आहात तुम्ही. मी गेले ते आता बास. काय दो एवढा गोंधळ करून हातात काही झालं नाही. ते म्हणे बकरा मिळाला होता. बकराच तुम्ही काय बघताय? चित्रपटाचं शूटिंग चाललंय का इकडे? जा ना आपापल्या घरी जा. आपापली कामं करा. जा जा जा. आता जाऊया आपण. नाही आता नाही गेलो ना तर मग ऑडिशनला परत उशीर होईल. जाऊया. मिळाले असते पैसे मिळाले असते मी सांगते ना तुला. पण तो कोण लाल ड्रेस वाला आहे ना तो मध्ये 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 करत होता. गेले ना पैसे. तू खूप ताणलंस. नाहीतर आपल्याला मनी मिळाले असते. ए बार्गेनिंग म्हणतात त्याला. तुला नाही येणार काय ते? एवढं काहीच झालं नव्हतं. फक्त पैशांसाठी थांबवलं असणार त्या बाईने आपल्याला. दुसरं काही कारण असूच शकत नाही. आजचा दिवसच वाईट होता. आधिराच्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस. पण तिच्या डोळ्यातला आनंद तिची उत्सुकता बघू शकलो नाही मी. मोठा भाऊ म्हणून मला आज पोहोचणं गरजेचं होतं वेळेत. पण मी नाही पोहोचू शकलो. झाला उशीर मला. आज ना दिवसभरात तिच्याशी बोलू शकलो ना तिला भेटू शकलो. काय वाटत असेल तिला? आणि हे सगळं घडलं ना त्या मूर्ख बाईमुळे. त्या बाईला सोडणार नाही मी. अजिबात सोडणार नाही. सॉरी आदिरा. आय एम सॉरी. दोघातली तुटे ना